भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. अज्ञान लक्षणे भाग 4. अशौच. ओव्या आहेत 677 ते 683. ज्ञानदेव अशौच या अज्ञान लक्षणाचं स्पष्टीकरण करत आहेत. तरी अंगे कर्मे ढिला, जो मने विकल्पे भरला, अडवीचा अवगळला कुहा जैसा. तरी जो शरीराने कर्म करण्याविषयी आळशी असतो, ज्याचे मन विकल्पाने भरलेले असते, तो म्हणजे रानातील त्याज्य म्हणून टाकलेला आडच होय. तया तोंडी काठी वडे, आतू नुसदी हाडे, अशुची तेणे पाडे सबाई हजू. त्या रानातील आड्याच्या तोंडावर काटे वगैरे घाण पडलेली असते आणि आत फक्त हाडे असतात, पाणी नसतं. त्या आड्याप्रमाणे जो आत बाहेर अमंगल असतो. जैसे पोटा लागी सुने, उघडे झाकले न म्हणे, तैसे आपले परावे नेणे द्रव्या लागी. ज्याप्रमाणे कुत्रे पोटाला अन्न मिळण्याकरता एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघडा आहे हा विचार करत नाही, त्याप्रमाणे द्रव्याकरता जो आपले व परके अशी निवड जाणत नाही. या ग्रामसिंहाची या ठाई, जैसा मिळणी ठावो अठावो नाही, तैसा स्त्री विषयी काही विचारीना. कुत्र्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कुत्रीच्या संघाला योग्य किंवा अयोग्य जागा यांचा विचार नसतो, त्याप्रमाणे स्त्री संघाविषयी जो विचार करत नाही. कर्माचा वेळू चुके, का नित्य नैमित्तिक ठाके, ते जया न दुखे जीवा माझी. विहित कर्म करण्याची वेळ चुकली अथवा नित्य नैमित्तिक कर्मे राहिली तर त्याचे ज्याच्या मनाला दुःख वाटत नाही. पापी तो निसगू, पुण्याविषयी अति निलागू, जयाची मनी वेगू विकल्पाचा. पाप करण्याला ज्याला काही लाज वाटत नाही आणि पुण्याविषयी जो अतिशय निसंग बनलेला असतो व ज्याच्या मनात विकल्पाचे वारे भरलेले असते, तो जाण निखिळा अज्ञानाचा पुतळा, जो बांधोनी असे डोळा वित्ता शेते. जो आपल्या डोळ्यापुढे धनाच्या इच्छेस कायम करून चालतो, तो एक रस अज्ञानाचा पुतळा आहे असं समज. भगवंतांनी शौच म्हणजे पावित्र्य हे एक ज्ञानाचं लक्षण सांगितलं होतं. अर्थातच अशौच म्हणजे अपवित्रता हे अज्ञानाचं लक्षण झालं. शुचिता प्राप्त करायची म्हणजे स्नानादिनी प्राप्त करायची अशी आपली कल्पना असते, पण ज्ञानदेवांना केवळ बाह्य पावित्र्य अपेक्षित नाही. म्हणून त्यांनी शौच या ज्ञानलक्षणाचे स्पष्टीकरण करण्याकरता कापूर, रत्न, सूर्य यांचे दृष्टांत दिले होते. या तीनही गोष्टी जशा अंतर्बाह्य पवित्र असतात, जशा बाहेरून असतात तशाच त्या आतूनही असतात. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य आत बाहेर पवित्र असतो. शुचित्वाबद्दल सांगताना त्यांनी म्हटलं होतं की बाहेरी कर्मिक शाळीला, भीतरी ज्ञाने उजळला, इहे दोही परी आला पाखाळा एका. बाहेरून जशी शरीरशुद्धी मनुष्य करतो तसेच त्याने चांगली कर्मे करून बाह्यशुद्धी व ज्ञानाने अंतरशुद्धी प्राप्त करायची आहे. परंतु अज्ञानी मनुष्य अशी स्नानादिकांबरोबर कर्मानी बाह्यशुद्धी प्राप्त करून घेत नाही. तरी अंगे कर्मे ढिला, तो कर्मे करण्याविषयी आळशीच असतो. त्याचे मन नाना विकल्परूपी काट्याकोट्याने भरलेले असते. त्याला ज्ञानदेव अरण्यातील विहिरीची उपमा देतात. अरण्यात विहीर असली तरी ती वहिवाटीची वाट नसल्यामुळं ती जाळ्या वेलीने काट्याकुट्याने भरलेली असते. अशा विहिरीकडे कोणी डुंकूनही कधी पाहत नाही. कधी कोणी जंगली प्राणी त्यात चुकून पडला तर त्याचा मृत्यू ओढवतो. मग ती त्या प्राण्यांच्या हाडाने भरून जाते. अशी विहीर आत हाडे आणि बाहेरून काटेरी वेली यामुळे अमंगल असते. तसेच अज्ञानी मनुष्य चांगली कर्म करत नाही, कारण अशी कर्मे करावीत अशी त्याला बुद्धीच होत नाही. चांगली कर्मे करावीत असे त्याच्या मनातच नसतं. त्यामुळे तो अंतर्बाह्य अपवित्र ठरतो. चांगली कर्मे करीत नाहीच, पण द्रव्यासाठी आपला परका हे सुद्धा पाहत नाही. कोणाचाही बळी देऊन आपली पोळी भाजून घेण्याची त्याची वृत्ती असते. स्त्रीमध्ये एखाद्या कुत्र्याप्रमाणे आसक्त असतो. त्याही बाबतीत तो योग्यता, परिणाम यांचा विचार करत नाही. विहित कर्मे चुकली म्हणून वाईट वाटत नाही व पापाची लाज नाही अशी त्याची मनोवृत्ती असते. ज्ञानी मनुष्य कर्मफळाविषयी निसंग असतो, परंतु हा अज्ञानी मनुष्य पुण्यकर्मांच्या बाबतीतच निसंग असतो.
मन सदैव विकल्पाने भरलेलं असतं. धनप्राप्ती हेच एकमेव त्याचे ध्येय असते. त्यामुळे कोणतीच साधन शुचिता तो पाळत नाही. अशा प्रकारे अशौचाचे वर्णन केल्यावर ज्ञानदेव चंचलता या अज्ञान गुणाचे वर्णन करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.